दीक्षा घेणारी एक व्यक्ती आधी नवरी किंवा नवरदेवासारखी तयार झालेली असते. डोक्यापासून पायापर्यंत दागिन्यांनी सजलेली असते. आजूबाजूला लग्न किंवा एखाद्या कार्यक्रमाला जमतात तशी हजारो लोक असतात. मात्र पुढच्या क्षणी ही व्यक्ती अंगावरचे दागिने काढून टाकते. तिच्या डोक्यावरचे केस काढून टाकले जातात. अंगावरचे झगमगलेले कपडे काढून पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली जातात आणि एका साधूच्या वेशात ही व्यक्ती समोर येते. असे जैन लोकांचे दीक्षा घेतानाचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. हे व्हिडिओ पाहून आणि त्यांच्या अंगावरचे दागिने आणि कार्यक्रमाची भव्यता बघून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की इतका पैसा आणि श्रीमंती असताना देखील हे ऐशो आरामाचं सुखी आयुष्य सोडून या व्यक्तीने हे कष्टाचं आणि दुःखाचं आयुष्य का निवडलंय. या जैन साधूंना आयुष्यभर आपल्या घराचा सगळ्या सुखांचा त्याग करावा लागतो. अंघोळ करणं, केस कापणं यासारख्या आपल्याला बेसिक वाटणाऱ्या गोष्टी करण्याची मुभाही या जैन साधूंना नसते. दीक्षा घेतल्यानंतर नेमकं कसं असतं या जैन साधूंचं आयुष्य, दीक्षा घेण्याची प्रक्रिया कशी असते आणि मागच्या काही वर्षात हे दीक्षा घेण्याचं प्रमाण इतकं का वाढलंय, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी हे जैन साधू साध्वी बनण्यासाठी दीक्षा दिली जाते. त्याची प्रक्रिया नेमकी काय असते ते पाहूयात. ज्या व्यक्तीला साधू म्हणून दीक्षा घ्यायची असेल ती व्यक्ती आधी एका जैन गुरुला भेटते आणि त्यांना दीक्षा देण्याची विनंती करते. या गुरूंचा शिष्य बनून काही दिवस या व्यक्तीला साधक म्हणून राहावं लागतं. थोडक्यात साधू बनण्याआधीची ही एक प्रकारची ट्रेनिंग असते असं म्हणायला हरकत नाही. त्यात व्यक्तीला साधना करावी लागते, घरापासून दूर राहावं लागतं. हे ट्रेनिंग साधारणपणे 28 ते 42 दिवसांचं असतं. गुरूंना त्या व्यक्तीची इच्छाशक्ती आणि साधू जीवन स्वीकारण्यातला प्रामाणिकपणा दिसला की ते या व्यक्तीच्या पालकांकडून एक ऑफिशियल परवानगी घेतात. त्यानंतर होतं दीक्षा समारंभ. लग्नात जसे दोन लोक एकमेकांशी जोडले जातात त्याप्रमाणे दीक्षा म्हणजे स्वतःच्या धर्माशी जोडलं जाणंच आहे. म्हणून ही दीक्षा समारंभाच्या दिवशी हे दीक्षार्थी नवरी किंवा नवरदेवासारखे तयार होतात. हा दिवस शेवटचा दिवस असतो जेव्हा दीक्षार्थी त्याच्या पालकांना भेटू शकतो, स्पर्श करू शकतो. कारण त्यानंतर दीक्षार्थींना सगळ्या नात्यांचा त्याग करावा लागतो. मात्र दीक्षा घेण्याचा कार्यक्रम झाल्यावर ती व्यक्ती लगेच साधू बनत नाही. त्यांना परत घरच्यांसोबत राहायला सांगितलं जातं. काही दिवस घरी राहिल्यानंतर त्यांना पैसा, नाती या सगळ्यांचा मोह होत नाही ना, ते बघण्यासाठी असं केलं जातं. यानंतरचा प्रश्न येतो तो म्हणजे साधू झाल्यावर जैन लोकांना कोणते नियम पाळावे लागतात. तर जैन साधू साध्वींचं जीवन हे प्रचंड अवघड, हलाखीचं आणि कष्टाचं असतं असं सांगितलं जातं. एकदा जैन साधू म्हणून दीक्षा घेतली की या जैन साधूंना काही नियम पाळावे लागतात. ते आंघोळ करत नाहीत, केवळ ओल्या कपड्याने किंवा स्पंजने ते अंग पुसून घेतात. निसर्गातल्या संसाधनांवर कमीत कमी ताण यावा असं जीवन जगण्याचा त्यांचा हेतू असल्याचं सांगण्यात येतंय. एकदा दीक्षा घेतली की या साधूंना केसांना कात्री लावता येत नाही. डोक्यावरचे केस किंवा दाढीवरचे केस दर 6 महिन्याला हे साधू साध्वी अक्षरशः उपटून काढतात. यातून त्यांचा संयम आणि सहनशक्ती बघितली जाते. जैन साधूंच्या दिवसाची सुरुवात पहाटे 4 किंवा 5 वाजता होते. लवकर उठून त्यांना प्रतिक्रमण म्हणजे मेडिटेशन करावं लागतं. हे मेडिटेशन का करायचं, तर जैन धर्मात अहिंसेला खूप मानलं जातं. थोडासाही राग आला असेल, रात्री झोपेत कूस बदलताना कळत न कळतपणे जर एखादा जीव, कीटक अंगाखाली येऊन मारला गेला असेल तर हे पाप झालंय हे मान्य करण्यासाठी हे मेडिटेशन केलं जातं. त्यानंतर कपड्यांमध्ये किडा, मुंगी, मच्छर असं काही अडकलं असेल तर त्यासाठी कपडे चांगले तपासून किडा, मुंगी असेल तर अलगदपणे त्यांना बाजूला काढलं जातं. या साधूंकडे कपड्याचे केवळ 1 किंवा 2 जोड असतात जे शिवलेले नसतात. ते नेसावे लागतात. हे कपडे म्हणजे कसलीही डिझाईन नसलेलं एक साधं पांढरं कापड असतं. जर चुकून कपडा फाटलास तर तो हातावर शिवून वापरायचा असा नियम असतो. सूर्योदयापासून साधूंचा अभ्यास सुरू होतो. जैन धर्माचे ग्रंथ वाचण्याचं काम ते सकाळच्या वेळेत करतात. यानंतर मंदिरात जाऊन देवदर्शन आणि काही छोटी मोठी कामं करून ते गुरूंकडून शिक्षण घ्यायला बसतात. यांच्याकडून धार्मिक शिक्षण हे साधू घेतात. जैन साधू दिवसातून साधारणपणे एकदा जेवतात, तेही दुपारी. जसं आपण आधी बघितलं की जैन साधू जराही हिंसा करत नाहीत किंवा आगीचाही वापर करत नाहीत. तर जेवण कसं करत असतील, तर हे साधू स्वतः जेवण बनवत नाहीत. घरोघरी जाऊन भिक्षा मागतात. प्रत्येक घरात जाऊन इतकंच अन्न ते घेतात जे त्यांच्या ओंजळीत मावेल किंवा एका घासापुरतं असेल. आणि त्या घरातल्या लोकांना कमी पडलं म्हणून पुन्हा अन्न बनवण्याची वेळ येणार नाही. कोणाच्याही घरी जाताना त्या घरच्या लोकांना ते येणार असल्याची कसलीही कल्पना दिली जात नाही. हे साधू अचानक घरी जातात. आता जैन साधूंनी केवळ जैनांच्या घरूनच ही भिक्षा घेतली पाहिजे असा काही नियम नाही. मात्र अट इतकीच, त्या घरात मांसाहाराचं जेवण नसलं पाहिजे. ज्या लोकांना जैन साधू पसंत नाहीत अशा लोकांच्या घरी ते जात नाहीत. आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये आणि आपल्यामुळे कोणालाही दुःख होऊ नये याची ते काळजी घेतात. जैन साधू केवळ गरम पाणीच वापरतात.
तसंच सूर्यास्तानंतर जैन साधू अन्नाचा कणही घेत नाहीत, ना थेंबभर पाणी पितात. जैन साधूंच्या आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्याकडे सोनं, चांदी, पैसा असं काहीच नसतं. स्वतःच्या नावावर घर किंवा प्रॉपर्टी नसते. जैन साधूंच्या राहण्यासाठी बनवलेल्या उपाश्रयांमध्ये ते राहतात. मात्र कसल्याही प्रकारची मालकी त्यांच्याकडे नसते. चालत राहणं आणि लोकांना अहिंसेचा मार्ग दाखवणं हे त्यांचं काम. आजकाल आपला दिवस काय काही तासही मोबाईल किंवा सोशल मीडिया वापरल्याशिवाय जात नाही. मात्र या जैन साधूंना दीक्षा घेतल्यानंतर ना मोबाईल वापरता येतो, ना लॅपटॉप, ना फॅन, ना एसी. थोडक्यात सगळ्या भौतिक सुखाचा त्याग करून साधं जीवन जगण्याचा मार्ग जैन साधू स्वीकारतात. एकीकडे सगळ्यात श्रीमंत समुदायांपैकी एक म्हणून जैन समुदायाकडे बघितलं जातं. जैनांची लोकसंख्या 0.3 ते 0.4% असूनही भारताच्या GDP ग्रोथमध्ये जैन समुदायाचा साधारणपणे 25% वाटा असल्याचं बोललं जातं. तर इन्कम टॅक्समध्ये जवळपास 24%. सुरुवातीपासूनच व्यापार, उद्योग, शिक्षण, विज्ञान अशा सगळ्या क्षेत्रात जैन समुदायातील लोक मोठमोठ्या पदांवर पोहोचल्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. मग ते इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई असो, उद्योगपती गौतम अदानी असो किंवा राजेश एक्सपोर्ट ग्रुपचे राजेश मेहता. पण इतकी श्रीमंती, इतकं ज्ञान असूनही मागच्या काही वर्षांमध्ये जैन लोकांचं दीक्षा घेऊन साधू बनण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. याचं पहिलं कारण सांगण्यात येतं ते म्हणजे जैन लोकांनी त्यांच्या आयुष्यात भौतिक सुखाचा लाभ घेतलेला असतो. मात्र ते जेव्हा जैन गुरूंच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या साध्या जगण्याचा या लोकांवर प्रभाव पडतो. दुसरं म्हणजे आजकाल लहान मुलांचं दीक्षा घेण्याचं प्रमाणही वाढलंय. लहान मुलांच्या दीक्षा घेण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर यायला लागले तेव्हा सायकोलॉजिस्ट, चाइल्ड ॲक्टिव्हिस्ट यांच्याकडून मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागल्या. इतक्या लहान वयात ही मुलं स्वतःहून सगळं त्याग करून साधू जीवनाचा स्वीकार करण्याचा निर्णय कसा घेऊ शकतात? नक्कीच त्यांना असं करण्यासाठी दबाव टाकला जात असणार असे आरोप करण्यात आले. मात्र यावर चर्चा झाल्यावर असं बोललं जातंय की यामागे कसलाही कुटुंबाचा किंवा इतर कोणाचा दबाव नसून जैन लोकांची तत्व, मुलांवर लहानपणापासूनच होणारी धार्मिक संस्कार ही कारणं असू शकतात. लहानपणीच ही मुलं जैन गुरु साधूंच्या संपर्कात येतात, त्यांचं प्रवचन ऐकत असतात, ज्यामुळे या खडतर जैन साधूंचं आयुष्य जगण्यासाठीही तयार होतात असं सांगितलं जातंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.